तीन संशयितांसह 2 दुचाकी हस्तगत, अंबड पोलिसांची कारवाई। नवीन नाशिक। 3 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी केलेल्या 2 दुचाकी हस्तगत करण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील महिना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरच्या चोरीच्या दुचाकींचा शोध सुरू असताना अंबड गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी समाधान शिंदे, अनिल गाडवे या दोघांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित अंबड लिंक रोड येथील केवळ पार्क परिसरात असल्याची माहिती मिळाली होती। यानुसार पोलिसांनी सापळा रचून हाशिम हरून खान वय 23 वर्षे राहणार केवळ पार्क, साहिल गुलशन पठाण वय 21 वर्षे राहणार पाथर्डी फाटा, शाहरुख रहमतुल्ला खान वय 19 वर्षे राहणार विजयनगर सिडको या 3 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 75,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण रौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवन परदेशी, किरण गायकवाड, सचिन कारंजे, समाधान शिंदे, तुषार मते, कुणाल राठोड, सागर जाधव आदींनी केली आहे। या संदर्भात अंबड पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी महाराष्ट्र माझा न्यूजला सविस्तर माहिती दिली। दिनांक 13/2/24 रोजी अंबड पोलीस स्टेशन हद्दीतून एक मोटरसायकल MH15 JK 7273 7243 ही कोणीतरी चोरून नेली होती। त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होती। सदर मोटरसायकलचा शोध घेण्यासाठी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख तसंच DCP मॅडम मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही शोध घेत होतो। आम्ही आमच्या DB टीमला सांगितलं होतं, त्याप्रमाणे DB टीमचे अंमलदार समाधान शिंदे आणि अनिल गाडवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची गाडी ही हाशिम हारून खान राहणार कब्रस्तानच्या मागे अंबड लिंक रोड, साहिल गुलशन पठाण राहणार साईबाबा मंदिराच्या बाजूला पाथर्डी फाटा आणि शाहरुख रहमतुल्ला खान राहणार विजयनगर सिडको ह्या तिघांनी मिळून चोरली असल्याबाबत माहिती मिळाली। म्हणून त्या तिघांना विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही गाडी तर काढून दिलीच, पण त्याचबरोबर त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 14/24 कलम 379 IPC मधील सुझुकी कंपनीची एक्सेस मोटरसायकल MH15 FS 3929 ही पण चोरल्याबाबत कबुली देऊन ती पण मोटरसायकल त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आली। दोन्ही मोटरसायकल त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। अजून चौकशी करून त्यांनी अजून काही मोटरसायकली चोरल्या आहेत का याबाबत त्यांच्याकडे चौकशी करीत आहोत। सर, या मोटरसायकल कुठून रिकव्हर केल्यात आता? या मोटरसायकल दोघे त्यांच्या घरूनच रिकव्हर झालेले आहेत। आरोपींच्या घरून मोटरसायकल वापरत होते, कदाचित वापरत होते, त्यांनी बाजूला लावून ठेवते। मोटरसायकल चालू अवस्थेतले आहेत आणि ते अंबड पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी होते, त्यांचा आम्ही शोध घेत होतो तेव्हा ही सगळी माहिती मिळालेली। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।